भगवान गोपालकृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। आज चांगला योग आलेला आहे। आज शंकर महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आज त्या दिवशीच मला सेवा मिळालेली आहे। हे माझ्या दृष्टीने हा भाग्ययोगच आहे। त्यामुळे आपण त्यांच्या चरित्राचा आणि त्यांच्या कार्याचा थोडा या ठिकाणी आढावा घेऊया। आता बहुतेक पुण्यातल्या लोकांना शंकर महाराज नाव तरी ऐकून आहे, पण थोडीशी आठवण करून देतो। आपण सातारा रोडला पद्मावतीच्या पुढे जायला लागलो की आता डावीकडे फार मोठं ते कॉम्प्लेक्सच झाल्यास हरकत नाही। फार मोठं देवस्थान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। ती शंकर महाराजांची समाधी। मी तिथे खूप वर्षापासून त्या ठिकाणी जातो आणि जेमतेम एक शेड होती तेव्हापासून तर मला थोडीशी आठवण आहे। पण हळूहळू त्या देवस्थानामध्ये बऱ्याच गोष्टी निर्माण व्हायला लागल्या आणि बघता 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 आता खूप भव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मला सांगायला आनंद वाटतो, साधारण 80च्या सुमाराला मी त्या शंकर महाराज मठामध्ये हरिपाठाच्या 28 अभंगावर 28 प्रवचने केली होती। तुम्हाला ऐकायला आनंद वाटेल। ऐकायला फक्त शंकर महाराज आणि एखाद दुसरा माणूस। आता तुम्ही म्हणाले असं कसं काय, तर तिथं त्यांनी प्रवचनाची वेळ 5 वाजता ठेवली होती आणि त्या आसपास सगळी जी मंडळी होती ते 6:15 येणारे होते। आता त्यांना मी म्हटलं की असं असं आहे, तर ते म्हटले की आम्हाला काही ते चेंज करता येत नाही, कारण 6:30ला आरती करायची म्हणजेच करायची, म्हणून 6ला तुमचं प्रवचन संपलं की आम्ही आवरावर करून 6:30ला आरती करतो। म्हटलं ठीक आहे, हरकत नाही। मी म्हटलं कमीत कमी महाराज तरी आपलं ऐकतायत ना, पुष्कळ झालं, म्हणून त्या ठिकाणी ती प्रवचनं केली। तर या शंकर महाराजांबरोबर आपण माहिती घेऊया थोडेसे। यांना रूढी पलीकडचे सत्पुरुष किंवा संत असं म्हणायला का हरकत नाही, कारण साधू संत यांना म्हणल्यानंतर आपल्या मनामध्ये एक विकसित कल्पना होते, तर ते कल्पनेमध्ये न बसणारं असं ते व्यक्तिमत्व होतं असं म्हणायला काय हरकत नाही। आपल्याकडे दत्तात्रयाचे कलियुगामध्ये 4 अवतार सांगितले जातात। पहिला श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती, नंतर अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि माणिक प्रभू। हे 4 अवतार होऊन गेले। त्याच्यातले आपण थोडंसं विश्लेषण करूया। पहिले 2 अवतार जे होते ते आचार धर्माचं काटेकोर पालन करणारे होते। श्रीपाद वल्लभ संन्यासी, नृसिंह सरस्वती संन्यासी, संन्यास धर्माचं आणि आचार धर्माचं कडेकोट पालन करणारे होते। मात्र पुढचे 2 अवतार आपण जर का बघितले, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि माणिक प्रभू, हे काहीसे वेगळेच होते। म्हटलं तर सर्व वेदशास्त्र वगैरे सगळे संपन्न ते होते, परंतु त्यांचं बाह्य आचरण हे शास्त्राला धरून असेलच असं सांगता येत नाही। कारण बऱ्याच वेळेला शास्त्राच्या विरुद्ध सुद्धा ते वर्तन करत असतात, कारण ते हे लोक शास्त्र वेदशास्त्र याच्या पलीकडे पोचलेले होते। किंबहुना त्यांच्या मुखातून शास्त्र बाहेर पडत अशी त्यांची अवस्था होती। असे हे सत्पुरुष होते आणि यांच्याच पठडीतले आपले शंकर महाराज आहेत। ती परंपरा कशी चालत आली हे आपण नंतर थोडंसं बघूया। पहिले ते आपण एक शब्द घेऊया, संत म्हणा, सत्पुरुष म्हणा, सद्गुरू म्हणा। तर यांचं त्या ठिकाणी हे यांचं अवतरण का होतं, संत साधू सत्पुरुष समाजात निर्माण का होतात। गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्याला धर्माला ग्लानी येते त्याला येतो आणि परित्राणाय साधूना विनाशायाचे दुष्कृता, म्हणजे साधू संतांचं संहन करणं आणि ज्या म्हणजे दुष्कृत करण्याचे दुराचारी लोकांचं त्या ठिकाणी संहार करणं। याच्यासाठी मी संभवामी युगे योगी, प्रत्येक युगामध्ये अवतार निर्मित होतो। आपल्याकडे मुख्य अवतार 10 सांगितले आहेत, मत्स्य कुर्म वरा नरसिंह वामन परशुराम श्रीधराम बौद्ध आणि कलंकी, असे 10 अवतार सांगितलेले आहेत। पण हे 10 अवतारामध्येच आपलं सगळं सर्वस्व संपलं अशातले भाग नाही, तर भागवतात सांगितलेले 24 अवतार आहेत आणखी त्याच्यामध्ये। हे 10 अवतार त्याच्यात आहेतच, याच्यावर 24 अवतार आहेत। आणि त्या ठिकाणी असं पण सांगितलं आहे की इथंच काही संपलेलं नाही, की पुढं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे अवतार होत राहील। त्या ठिकाणी गुरुचरित्रातली एक ओवी आहे, कार्यकारण अवतार होती कुची, म्हणजे ज्याला नृसिंह सरस्वती म्हणा किंवा या ठिकाणी श्रीपाद वल्लभ म्हणा, तर ते अशा त्यांच्या अवतारांचं प्रकटीकरण का झालं त्याचं कारण गुरुचरित्राचं सांगितलेलं आहे की कार्यकारण अवतार होती, क्वचित प्रकट क्वचित गुप्ते। काही ठिकाणी प्रकट होतात, काही ठिकाणी गुप्त अवतार होतात। तर गुप्त अवतार म्हणजे काय त्याचं थोडंसं मी विश्लेषण नंतर करेन। आणि त्यामुळे जे ब्रह्मज्ञानी जाती ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणे, म्हणजे हे सगळं अवतार कार्य हे ब्रह्मज्ञानी माणसालाच कळतं। किंबहुना एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीला बघितल्यानंतर त्यांना त्याच्या आधीचं सगळे जन्म वगैरे सगळं कळतात आणि तो काय करू शकतो हे पण कळतं। आणि तो जर का योग्य वाटला तर त्याच्याकडून आपण काम कसं करून घ्यायचं
म्हणजे हे भगवत भक्तीचं कार्य असो किंवा धर्माचं कार्य असो किंवा जगदोद्धाराचं काम असो, हे त्यांना कळतं, कोणालाही ब्रह्मज्ञानी माणसाला. आणि ते वेळ न घालवता त्या माणसाची इच्छा असो व नसो त्याला ते आपल्यामध्ये ओढून घेतातच. एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी सांगतो की जहाल क्रांतिकारक होते आपले पांढरीचे अरविंद बाबू. जहाल क्रांतिकारक होते. त्यांचा म्हणजे त्यांची त्यांची इच्छा होती सशस्त्र क्रांती करून ब्रिटिशांना हाकलून लावायचं किंवा त्यांचा संहार करायचा आणि आपलं या ठिकाणचं सनातन आपलं धर्माचं किंवा आपल्या भारतीय स्वातंत्र्याचं त्या ठिकाणी आपण मुहूर्तमेढ रोवलं. त्या ठिकाणी त्यांचं कार्य पण चाललं होतं. पण ब्रिटिशांना त्यांचा सुगावा लागल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना पकडलं आणि हे अत्यंत डेंजरस कैदी आहेत असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी त्यांना अंधार कोठडीत ठेवलं. आता अंधार कोठडीमध्ये सूर्याचा प्रकाश सुद्धा येत नव्हता. आता बाकीची माणसं येण्याचा काही प्रश्नच नव्हता. तिथं दिवस रात्र काही करण्याचं पण नव्हतं. फक्त जेवणाचं ताट खालून एकदा चाललं जायचं वगैरे वगैरे. तर असं असताना त्यानंतर काही दिवस सलग जवळजवळ 15 दिवस त्यांच्या कानावर आर्षवाणी म्हणून यायला लागली. आर्षवाणी म्हणजे सर्वसाधारणपणे मी बोलतोय, मी माझ्या शरीरातून माझ्या म्हणजे आपली सगळ्या इंद्रियांचा वापर करून तुमच्याशी बोलतोय. तुम्ही तुमच्या शरीरातली म्हणजे सगळ्या इंद्रियांचा वापर करता आला. परंतु तिथं कुणी पुरुष नसताना आपोआप त्या ठिकाणी ध्वनी ऐकायला यायला लागला. आता हे कसं येतं याच्यात मी इतक्यात जात नाही. आणि 15 दिवस त्यांना सतत आर्षवाणी यायला लागली. त्यांना पहिल्यांदा वाटलं हा भास आहे काहीतरी वगैरे. परंतु त्यानंतर त्या वाणीने त्यांना जो बोध करायला सुरुवात केली त्याच्यात त्यांना लक्षात आलं की हे काही म्हणजे आपल्याला वाटतं तसं काही नाही आहे. हे खरोखरच काहीतरी आपल्या जीवनात परिवर्तन घडा. म्हणून त्यांनी विचारलं आपण कोण? ते त्यांनी सांगितलं मी स्वामी विवेकानंद. आता विवेकानंदांना समाधीस्थ होऊन बरीच वर्ष झालेली होती. परंतु त्या 15 दिवसांमध्ये त्या ठिकाणी ते बोध सेवन केल्यानंतर योगी अरविंद बाबू त्यांची ते अंधार कोठडीतून जे बाहेर आले ते एक संत म्हणून बाहेर आले. 15 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये परिवर्तन घडलं. योगी अरविंद बाबू कोण होते? सशस्त्र क्रांती करून ब्रिटिशांची सत्ता उलटून टाकणारे. म्हणजे पूर्वाचरण बघितलं तर असा. पण विवेकानंदांच्या सहवासात त्यात विवेकानंदांचे स्पष्ट कधी भेटलेच नाही. कारण विवेकानंद समाधीस्थ होऊन 7 वर्ष झाली होती. तरीसुद्धा त्यांच्या उपदेशाने त्यांच्यात परिवर्तन झालं आणि ते सुद्धा योगी अरविंद बाबू सुद्धा एक संतांमध्ये त्याचं परिवर्तन होतं असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे हे अवतार कुठे केव्हा आणि कसे प्रकट होतील हे आपल्याला सांगता येत नाही. आता सर्वसाधारणपणे त्यांना आपण संत असा शब्द वापरतो. तर संताची व्याख्या आपण थोडीशी बघूया. 2-3 व्याख्या. जो जाणेल भगवंत त्या नाव बोलिजे संत. रामदास स्वामींची साधी सोपी हवं की ज्याला परमेश्वरांना जो ओळखतो तो संत. जो जाणेल भगवंत त्या नाव बोलिजे संत. जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी. तर पुढचा भाग आपण थोडंसं ठेवून द्या. त्याच्यानंतर नाथ महाराजांनी फार सुंदर व्याख्या केली. नाथ महाराज म्हणतात केल्या निजकल्पना अतिउत्तम संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम चालते बोलते परब्रह्म अतिउत्तम साधू सेवा. त्यांनी तर हा फरकच काढून टाकलेला आहे. ह्या माणूस वगैरे नाही. केल्या प्रतिमा निजकल्पना अतिउत्तम संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम म्हणजे ते संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तम आहेत असं ते सांगितलं. आणि चालते बोलते परब्रह्म. चालते बोलते तुमच्या माझ्यासारखे चालणारे बोलणारे म्हणजे सर्व मनुष्य व्यवहार करणारे ते असतात. चालते बोलते परब्रह्म अतिउत्तम साधू सेवा. त्यांची सेवा केली तर अतिशय उत्तम आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर आणखीन एक वाक्य आहे. पण हे 2 व्याख्या आहेत. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणायला हरकत आहे जो भगवंताला ओळखतो त्या भगवंताला तो चराचरात पाहतो. त्याचा पहिल्यांदा स्वतःच साक्षात्कार करून घेतो आणि तो साक्षात्कार इतरांना सुद्धा करून देऊ शकतो. अशा माणसाला संत म्हणायचं नाही. अशी आपण या ठिकाणी एक व्याख्या केली. आता या संतांचं म्हणा अवतारी पुरुषांचं म्हणा प्रकटीकरण का होतं कसं होतं याचा आपण विचार करूया. आता प्रत्येक घरामध्ये संत निर्माण होतात असं नाही. परंतु आपलं भारताचं भाग्य असं आहे की आपल्या भारतामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये किंवा प्रत्येक आपण म्हणतो ना तालुक्यामध्ये कोण ना कोणतरी होऊन गेलेलंच आहे. पण काहींच्या आपण त्या ठिकाणचे प्रकटीकरणात पाठीमागची कारणं आपण बघूया. एक तर ज्या संतांचं प्रकटीकरण झालेलं असतं त्याच्या पूर्वजांनी अनंत पुण्य संपादन केलेलं असतं. ते पिढ्यानपिढ्या पुण्य संपादन केलेलं असतं. आणि त्याचा आपण म्हणतो ना शुद्ध बीजापेटी फळे रसाळ गोमटी तसा पुण्यसंचय असतो. आपल्याजवळ आता तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराजांचं जर का चरित्र बघितलं त्यांच्या 7 पिढ्या अगोदरपासून तर त्यांच्या ठिकाणी भगवत भक्ती चालू होती.
त्यांच्या म्हणजे त्यांच्या ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती कशी मिळाली वगैरे काय हे सगळे मागे मी एकदा तुकाराम महाराजांचं चरित्र घेतलं होतं त्यावेळेला सांगितलं होतं. म्हणजे 7 पिढ्या त्यांच्याकडे भगवद्गीता चालू होते आणि अगदी त्या मनाने अलीकडच्या काळात होऊन गेलेले टेंबे स्वामींची त्या कथा अद्भुत आहे. त्यांच्या वडिलांना वाटत होतं की आपल्या पोटी सत्पुरुष जन्माला यावा, परंतु त्यांना स्वतःला फिट्स येण्याचा विकार होता. आपल्याला माहिती आहे फिट्स येण्याचा विकार होता. त्या काळामध्ये ते डॉक्टरी बिक्टरी फारसे नव्हते, म्हणजे 19व्या शतकातली 18-19व्या शतकातली गोष्ट आहे. त्यामुळे लोकसदन सांगायचे अशा माणसाला लोकांना असं वाटतं काहीतरी बाहेरची बाधा आहे म्हणून त्याला गाणगापूरला जायला सांगायचे. कधी कधी एखादी शारीरिक व्याधी सुद्धा आपल्याला परमार्थाकडे नेते हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर त्यांना कोणीतरी कदाचित सांगितलं असेल तुम्ही गाणगापूरला जा. तर त्यांच्या मनात ही इच्छा होती. ते म्हणजे बरं झालं आपण त्या निमित्त जाऊन ते गाणगापूरला जायचे, तिथं सेवा करायचे, काही दिवसांनी परत यायचे. त्या फिट्सचं काय झालं याच्याबद्दल हे बाजूला ठेवून द्या, आपण परत जायचे. पण एकदा जे गेले, घरी पत्नी होती, घरी आई होती, सगळे होते, सगळा परिवार म्हणजे सहकुटुंब सहपरिवार सगळा होता, परंतु ते जायचे एकटेच जायचे त्या ठिकाणी. 1 नाही 2 नाही 12 वर्ष गाणगापूरला त्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली. आणि नंतर त्यांना दत्तात्रयाचा दृष्टांत झाला की आता तू माझ्याकडे यायची आवश्यकता नाही, मीच आता तुझ्याकडे येतोय. आणि मग जो जन्म झाला ते वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी. म्हणजे एखाद्या सत्पुरुषाचं आगमन व्हायचं असेल तर त्याच्या पूर्वजांना किती पुण्य संचय करायला लागतो हे आपल्याला या ठिकाणी हरकत नाही. असं तुम्हाला प्रत्येक संतांच्या बाबतीत आढळून येईल. आता या संतांचे आपण काहीतरी प्रकार बघूयात. थोडासा मी आधी थोडंसं थिअरीचं भाग घेतोय, म्हणजे काय काय गोष्टी कारण काय की महाराजांच्या जीवनामध्ये चाकोरीबद्ध असं काही नाही आहे. चाकोरीचे सगळं बाहेरचं आहे. त्यामुळे आपण थोडीशी त्याच्यातला थिअरी पार्ट समजून घेतला तर मग महाराज असे का वागले हे आपल्याला लक्षात येईल त्या ठिकाणी. तर एक अशी द्या आठवण येतं की संपूर्ण कुटुंब सदाचारी आहे अशा ठिकाणी अवतरण होतं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आई वडील पिढ्या नातलग सगळेच सदाचरणी. तुकाराम महाराजांच्या बाबतीत नाथ महाराजांच्या बाबतीत आपल्याला असं आढळून येतं. आणि त्यांचा जन्म शिक्षण गुरुपदेश साधना पूर्णावस्था हे सगळं शास्त्राबरोबर असतं. इथं शास्त्रविरुद्ध वर्तन असं काही नसतं. आणि व्यवस्थित आपण म्हणतो शास्त्राला धरून संपूर्ण आचरण येतं. दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की अगदी विरुद्ध आहे की कुटुंब संपूर्ण दुराचारी आहे, पण तो पण दुराचारी आहे, परंतु एखाद्या सत्पुरुषाच्या सहवासात आल्यानंतर त्याचं रूपांतर संतात झालेलं. आता पौराणिक उदाहरण सांगायचं म्हणलं, आपल्याला वाल्या कोळी आणि नारदाची गोष्ट माहिती आहे. वाल्या कोळी कोण होता तर एक दरोडेखोर होता. तो ब्राह्मण होता का हे बाजूला ठेवून तो दरोडेखोर होता आणि त्याने अनेक हत्या केल्या होत्या. आणि कथा माहिती आहे, फक्त मी या आपल्या विषयाला जोडून घेतो त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी नारदांची गाठ पडल्यानंतर तो नारदांच्या अंगावर धावून आला त्यांना मारायसाठी. तर आत्तापर्यंत त्याचा अनुभव असा आला होता की तो हातात कुऱ्हाड बिराड जे काही त्याचं शस्त्र असेल तो अंगावर धावून आला तर समोरच्या माणसाची गाळण उडायची, तर गयाबाया करायला लागायचं वगैरे वगैरे. पण नारद मुनींच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडला नाही. ते फक्त उत्सुकतेने बघत होते. त्या पहिला तणका तिथं बसला की हा माणूस आपल्याला घाबरत नाही. मग त्यांची बोलाचाली सुरू झाली. तो नारदांना म्हणला की तो सगळं धन मला दे. तो म्हणून माझ्याकडे धन काही नाही, विणा एक आहे आणि मी नारायण नारायण म्हणून चालत होतो. तो त्याला कदाचित वाटलं असेल की लपून ठेवलं असेल म्हणून ते ती विणा वाजून बघितली आतमध्ये काय काय वगैरे वगैरे सगळं झालं. पण हे करता करता नारदांच्या लक्षात आलं की हा कोण आहे म्हणून आणि याच्याकडून आपल्याला काय कार्य करून घ्यायचं आहे. पण हे सांगताना त्यांनी सरळ उपदेश करायला सुरुवात केली नाही. त्यांनी त्याच्या शब्दात त्यांना पकडून दिलं. त्यांनी सगळं सांगितलं कोण तू कोणाच काय त्यांनी सगळं सांगितलं. मी दरोडे करू लोकांना मारून पैसे वगैरे घेतो. तर तो म्हणलो हे कोणासाठी करतो. म्हणण्यात मी माझ्या परिवारासाठी करतो. मग ते लोकांची हत्या करणे पाप आहे ना. म्हणजे आहे पाप. मग कोणासाठी करतो. माझ्या परिवारासाठी करतो. मग म्हणलं की तू त्यांना जाऊन विचार की या पापाचे वाटेकरी ते व्हायला तयार आहेत का. या पापाचे वाटेकरी तू जर का त्यांच्यासाठी करत असेल तर त्या पापाचे वाटेकरी व्हायला ते तयार आहेत का, असा साधा साधा प्रश्न विचारला. तर तो म्हणला की नाही नाही म्हणजे तुम्हाला लक्षात आहे म्हणजे मला हे बोलण्यात गुंतवून मी तिकडे गेलो की तुम्ही पळून जातो. म्हणलं मी पळून घेऊन काय जात नाही, मी इथंच आहे. आणि बोलण्यातून थोडंसं लक्षात आलं की हा माणूस तसा नाही आहे. मग तो घरी गेला त्यांनी विचारलं. त्या घरच्यांना A to Z सागरने सांगितलं तुम्ही जे करताय ते तुमचं कर्तव्य करताय आणि आमचं पालन पोषण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही कुठल्या मार्गाने करताय हे आम्हाला काही घेणं देणं नाही. त्यामुळे त्याच्यात पुण्य होत असेल तेही तुमचं आणि पाप होत असेल तेही तुमचं, आमचा त्याच्यात काही संबंध नाही.
आणि इथं दुसरा धक्का त्याला त्या ठिकाणी बसला. तो परत आला पश्चातापाने आणि मग नारदाने त्याला उपदेश केला, त्याला रामनामाची दीक्षा दिली आणि त्या आल्याकळ्याचं रूपांतर वाल्मिकी ऋषीमध्ये झालं आणि त्याने वाल्मिकी रामायण केलं. म्हणजे किती संपूर्ण परिवर्तन होऊ शकतं संतांच्या संगतीने हे त्या ठिकाणी. अंगुलीमालाची पण कथा अशीच सांगितली जाते. तर गौतम बुद्धाच्या सहवासात आल्यानंतर त्याचं पण परिवर्तन झालं. त्यानंतर इथं जवळ तुम्हाला बघायला हरकत नाही, इथं रामानंद बिडकर महाराजांची समाधी आहे. त्यांचं आपण चरित्र वाचलं तर त्यांच्या चरित्रात पूर्वाश्रमामध्ये ते संपूर्ण आपण म्हणतो स्वैराचार्य होते असं म्हणायला काय हरकत नाही. पण ज्यावेळेला अक्कलकोट स्वामींच्या सहवासात आले त्यांचे संपूर्ण परिवर्तन झालं आणि एका सत्पुरुषांमध्ये रूपांतर झालं. तर असे त्यांची काय ऐकायला येत नाही. मला 1 तासात संपूर्ण करायचे. बरं, थोडं हळू सांगतो, ठीक आहे. तर या सत्पुरुषांमध्ये काही जन्मसिद्ध असतात. म्हणजे ज्या ठिकाणी श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलंय, तैसे दशेची वाट न पाहता पैसेच्या गावा न येता बालपणीच सर्वज्ञता येऊन विरते येते. म्हणजे तो जन्माला येतो तो सिद्ध पुरुष म्हणून जन्माला येतो. अशा तऱ्हेचं ते सिद्ध प्रज्ञेची नावे मनची सरस्वती दुबे सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. जन्माला येतो तोच सिद्ध पुरुष म्हणून जन्माला येतो आणि त्याचं पुढचं कार्य त्याप्रमाणे त्या ठिकाणी दिसतं असं त्या ठिकाणी. आता जन्मसिद्ध पुरुषांमध्ये आणखीन एक प्रकार असतो की ते रूढीपलीकडचे असतात. म्हणजे त्यांचे आई कोण, वडील कोण, जात कोण, पात कोण, कुठे जन्म त्याचा काही पत्ता नसतो. किंबहुना त्याच्याबद्दल ते बोलतही नाही. परंतु सत्पुरुष असतो, आपण त्यांना अवधूत म्हणतो किंवा अवलिया म्हणतो. अशा तऱ्हेच्या सगळ्या सत्पुरुषांचा विचार केल्यानंतर आपण आता म्हणायला हरकत नाही, रूढी पलीकडचे सत्पुरुष या कॅटेगरीत मोडणारे आपले शंकर महाराज होते असे आपल्याला लक्षात येत नाही. यांना असं सांगितलं जातं की बालोन म्हणजे अक्कलकोट स्वामी म्हणा किंवा हे म्हणा, बालोन्मत्त पिशाच्य वृत्ती. म्हणजे म्हटलं तर लहान मुलासारखे बाल, म्हटलं तर उन्मत्त. आपल्याला उन्मत्त म्हणजे काय माहिती आहे, पिशाच्य आपण कोणी बघितले नाही, पण पिशाच्य काय असतं वर ते आपण ऐकलेलं जातं, त्याच्यासारखं पण वागणं. बालोन्मत्त पिशाच्य वृत्ती अशा तऱ्हेचं सुद्धा त्या ठिकाणी वर्तन होतं. त्याच्यामध्ये शास्त्राला धरून शास्त्राच्या विरुद्ध असं त्यांना काही त्याच्यामध्ये संबंध नसतो असं त्यांचं वाचणूक होतं. तर मागाशी सांगितले दुसरे 2 दत्तावतार म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ आणि माणिक प्रभू हे दोघेही या कॅटेगरीतले होते. आणि त्यापैकी अक्कलकोट स्वामी समर्थांचे पुढे शिष्य म्हणायला काही हरकत नाही असे आपले शंकर महाराज होते. आता या ठिकाणी तुम्हाला जी मी माहिती सांगतोय ती साधारण 2 पुस्तकांवर आधारित आहे. एक शंकर महाराजांचं चरित्र आहे, ज्ञाननाथजी रानडे यांनी लिहिलेलं आहे. ते छोटेखानी एक 50-60 पानाचं पुस्तक आहे. दुसरं एक ज्ञानेश्वर तांदळे यांनी लिहिलेलं आहे, ते मोठं ते जरा जाड पुस्तक आहे. आता दोघांमध्ये फरक काय की याच्यामध्ये फरक असा आहे की ज्ञाननाथजी रानडे होते, त्यांना प्रत्यक्ष शंकर महाराजांचा सहवास लाभला होता, काही वर्ष लाभला होता. आणि ज्ञानेश्वर तांदळ्यांनी माहिती काढून त्या ठिकाणी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, एवढंच आहे. पण दोन्ही चरित्रातले बरेचसे प्रसंग सेमच आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळे दोन्ही चरित्र वाचली तरी आपल्याला त्याच्यातून फायदा होतो. ज्ञानेश्वर तांदळांनी महाराजांच्या वर्तणुकी बऱ्याच वेळेला त्यांनी चिकित्सा केलेली, त्याचा शास्त्राधार घेतलेला वगैरे वगैरे. परंतु ज्ञाननाथजी रानडेंचं जे चरित्र आहे त्यांनी सरळ काय काय झालं त्यांच्या डोळ्यासमोर ज्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या त्या त्यांनी लिहून ठेवलेल्या. आणि माझं भाग्य असं की ज्ञाननाथजी रानडेंच्या सहवासात मला काही वर्ष त्या ठिकाणी वावरायला मिळालं. त्यामुळे त्या चरित्रात लिहिलेल्या त्या चरित्रात न लिहिलेल्या अशा सुद्धा शंकर महाराजांच्या लीला मला ऐकायला मिळाल्या. त्याच्यापैकी आपण काही लीला बघणार आहोत. आता महाराजांच्या जन्माकडे येऊया. महाराजांच्या जन्माबद्दल निरनिराळ्या लोकांचं निर्णय मत आहे. त्याच्यावर प्रत्येकाने त्याच्यात पुरावे पण दिलेले आहेत. आपण थोडीशी जन्मकथा आपण ऐकूया. इसवी सन 1800 साली पंढरपूरच्या उपासनी कुटुंबामध्ये महाराजांचा जन्म झाला असे एक प्रवाह सांगितला जातो. दुसरा असा पुरावा सांगितला जातो त्या नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका आणि अंतापूर या गावामध्ये एक पती पत्नी होती. चिमणाजी नावाचा एक ब्राह्मण होता, त्याची पत्नी होती. हे दोघं शिवाराधना करत होतो. त्यांना पुत्र काही म्हणजे अपत्यप्राप्ती काही नव्हती. अनेक वर्ष आराधना केल्यानंतर एक दिवशी त्यांना भगवान शंकरांचा दृष्टांत झाला की गावाबाहेर अमुक अमुक या जंगलामध्ये अमुक अमुक ठिकाणी एक बालक आहे
ते घेऊन ये आणि त्याचा प्रतिपाळ कर. तर हा दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं. आता दोघांना कदाचित श्रद्धाळू असल्यामुळे पटलं असेल, पण त्यांनी इतर एक दोन चार माणसांना असं सांगितलं, त्यांनी त्यांना वेळेत काढलं, परंतु मनामध्ये ते स्वस्त बसेना. त्यामुळे त्यांनी त्या पुण्याने जात जात त्या ठिकाणी जंगलात गेले आणि खरोखरच त्यांना ते त्या ठिकाणी ते एक बालक आढळलं. त्या बालकाला घेऊन घरी आले आणि बालकाला घेऊन घरी आल्यानंतर याचं नाव काय ठेवायचं, तर शंकराच्या कृपेने हा आपल्याला मिळाला म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी शंकर ठेवलं असं सांगितलं जातं. आता हे बालक जे होतं त्याच्यामध्ये आणखी एक कथा अशी सांगितली जाते की या बालकाने आईच्या स्तनाला स्पर्श केल्याबरोबर तिला पाना फुटला. आता हे नरसिंह सरस्वतींच्या चरित्रात सुद्धा असं सांगितलेलं जातं. त्यामुळे अशा तऱ्हेच्या घटना त्या ठिकाणी घडल्या आणि त्यामुळे त्यांचं पालनपोषण व्यवस्थित झालेलं असावं. परंतु हा मुलगा लहानपणापासून जंगलात जायचा, तासन तास तपश्चर्या करायचा, आई वडिलांना काळजी वाटायची, पण संध्याकाळी मात्र व्यवस्थित घरी यायचा. अशा तऱ्हेचं बाकी सगळे उन्हाळकीच होते आणि जंगलात हिंडणे फिरणे सत्संगाची आवड. बरं, गावात कोणी संत साधू सत्पुरुष आले तर त्या ठिकाणी हा मुलगा जाऊन बसायचा, कीर्तन असेल तर कीर्तनात भाग घ्यायचा वगैरे वगैरे. सर्वसाधारणपणे भक्तिमार्गी आचरण त्याचे होतं असं सांगायला काही हरकत नाही. पुढे त्यांचे आई वडील त्यांना घेऊन तीर्थयात्रेला निघाले. आता तीर्थयात्रेला निघाल्यानंतर पंढरपूरला त्या ठिकाणी आले. तिथे त्यांना प्लेगने गाठलं आणि प्लेगच्या गाठी उद्भवल्या त्या ठिकाणी आणि त्या प्लेगच्या गाठी उघडल्यानंतर मरणासन्न अवस्था झाली आणि त्या ठिकाणी असं त्या चरित्रात सांगितले की अक्कलकोटचे स्वामी समर्थ त्या ठिकाणी प्रकटले आणि त्या गाठी त्यांनी कापून घालल्या. म्हणजे कापीत गाठी जांगीरमध्ये गाठी, त्याला जिथे जॉईंट्स असतात तिथे गाठी होतात असं म्हणतात. तर तशा गाठी झाल्या होत्या, पण त्या कापून काढल्यामुळे ते अष्टावक्र झाले असं त्यांनी सांगितलं. की त्यांच्या म्हणजे साधारण 5 फुटापर्यंत उंची होती. शरीर आपण त्यांचे फोटो बघितले असतील तर शरीर ते स्वस्तपणे असं बसले त्या आडवट नाही करते, पण ते त्या ठिकाणी त्यांचे जे फोटो आहे ते वेडे वाकडे असे नाही असं म्हणजे पोजेसमध्ये आहे, असे अष्टावक्र ते स्थितीमध्ये त्या ठिकाणी होते. आता काही दिवसांनी ते घरातून निघून गेले आणि ते फिरत राहिले इकडे तिकडं. असं फिरता फिरता एक तमाशामध्ये त्या ठिकाणी गेले. त्या दगडू साळी नावाचा एक तमाशगीर होता, त्याच्या तमाशागिऱ्यामध्ये होते आणि त्या तमाशागिऱ्यामध्ये ते निर्णय वग असतात. तर राजा श्रीयाळाचा वध होता. तर ती श्रीयाळाची वध म्हणजे कथा तुम्हाला माहिती आहे, ते मुलाचं वध करणं वगैरे. तर त्यावेळेला मुलाचा वध केल्यानंतर या आपल्या शंकराने खरोखरच त्या मुलाचा गळा चिरला. आता हे झाल्यानंतर सगळे तमाशामध्ये हा कारण त्याला काय ते व्यवस्थित सांगितलं तसं केलं तर सगळीकडे हाहाकार उडाला आणि हाहाकार लोक त्यांना मारायला धावून धावले आणि धावून आल्यानंतर त्या ठिकाणी परत अक्कलकोट स्वामी प्रकट झाले. त्यांनी त्यांना वाचवलं आणि त्या मुलाला पण जीवदान दिलं असं एक दुसरी कथा या ठिकाणी सांगत झाले. पण त्या ठिकाणी अक्कलकोट स्वामींनी सांगितलं, तू आता ह्या तमाशामध्ये राहू नको, तुला जगाचा तमाशा चालवायचा आहे, त्यामुळे ह्या तमाशात तू राहू नको. त्यामुळे त्यांना तमाशा त्यांचा तिथं सुटला आणि अनेक ठिकाणी त्यांनी संचार करायला सुरुवात केली, भक्त कार्यासाठी संचार करायला सुरुवात केली. भारतातल्या बहुतेक सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये ते त्या ठिकाणी आले. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या सहवास झाल्यानंतर त्यांनी त्यांना कदाचित अनुग्रह पण दिला असावा. आता अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणा किंवा शंकर महाराज हे समोर बसून अनुग्रह देणं, मंत्र सांगणं वगैरे करत नसत, पण आपण म्हणायला हरकत नाही की त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने बघितलं आणि त्यामुळे ते आपल्या अक्कलकोट स्वामींना आपले गुरु मानत असत. विशेष वास्तव्य त्यांचं पुणे, नगर, वाशिम, नाशिक अशा अनेक ठिकाणी होत होतं. कोण जो भक्त येईल त्याच्याबरोबर ते त्या ठिकाणी जायचे आणि त्या ठिकाणी अनेक लीला करायचे. 5 फूट उंची, त्यांना नीट बोलता येत नसत, ते चावळत चावळत बोलायचे. त्यामुळे त्यांनी एका ठिकाणी ज्ञाननाजी रानडेंना सांगितलं की मला सरळ बोलता येत नाही, त्यामुळे मला एखादा शुद्ध बुद्धीचा बुद्धिमान लागतो आणि त्यांच्या मुखातून मी माझा बोध देतो असं त्यांनी उघड सांगितलं. म्हणजे समजा मी बोलतोय, आपण म्हणतो ना बोलविता धनी वेगळाचे, बोलतोय मी, पण माझ्या मुखातून शंकर महाराज बोलायचे. अशा ठिकाणचं म्हणजे शंकर महाराजांना जो बोध अपेक्षित आहे तो त्या माणसाच्या मुखातून बाहेर पडायचा. अशा अनेक गोष्टी आहेत, त्या आपण नंतर त्या ठिकाणी बघूया. आणि नंतर मी खाणे असं काही ठराविक नसायचं, म्हणजे खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्लं तर बरंच वेळेला भक्त मंडळी त्यांना घरी घेऊन जेवू घालायचे. म्हणजे भक्तांनी जेवू आणि ते सुद्धा भरवायला लागायचं त्यांना नीट खाता येतं नाही. आता हे सगळं ऐकायला जरा विचित्र वाटेल आपल्याला. बरं, मोठे झाल्यानंतर दाढी केली, नाही केली तर नाही केली, आंघोळ केली, नाही केली तर नाही केली, कपडे कुठलेही घातले, कपडे घातले नाही तरी चालते पण घातलेले असायचे बहुतेक.
पण कधी कधी फाटके तुटके कपडे असायचे, कधी कधी सरदारासारखे, म्हणजे जो भक्त जे कपडे आणून देईल ते कपडे त्या ठिकाणी घालत असेल. म्हणजे आपण जर का शास्त्राचा विचार केला तर शास्त्राबरोबर काळी इतकंही वर्तन त्या ठिकाणी त्यांचं नव्हतं. ती पूर्ण अवस्था होती. त्याच्यानंतर त्यांच्या बऱ्याच ठिकाणी त्यांच्या हातामध्ये जरा ऐकायला धारिष्ट दाखवावर का, एका हातात दारूची बाटली असायची, दुसऱ्या हातात सिगारेट असायची. हे आपल्याला सहन होण्यासारखं नसलं होतं, ते चरित्रात तसं लिहिलेलं आहे. ते का होतं की बऱ्याच वेळा त्यांच्या असं मुखातून जे बोललं जायचं ते सत्य व्हायचं, त्यावेळेस बरेच लोक त्यांच्या मागे लागायचे. त्यामुळे अशा लोकांना त्या ठिकाणी आपल्या फक्त दर्शनानेच परावृत्त म्हणजे जे म्हणजे आपण म्हणतो ना धार्मिक लोक असतील त्यांना एक दारुडा हा कसा पुरुष म्हणून ते त्याला निघून जायचे, अशा तऱ्हेचे असायचे. परंतु गमतीची गोष्ट असायची की एखादा चिकित्सक माणूस जर का त्यांच्या दारू पिण्याबद्दल संशय घेऊन आला तर गंमत अशी व्हायची, दारू शंकर महाराज ते बाटलीतून प्यायचे, पण तो जो संशय माणूस असेल किंवा जो आपण त्याच्याबद्दल वेडवाकडा मनात कल्पना घेऊन त्याच्या तोंडाला दारूचा वास यायला लागायचा. तो लज्जेतून त्या ठिकाणी निघून जायचा. असा काहीतरी विशेष प्रकार त्यांच्या ठिकाणी होता. त्यांच्याकडे एक हंटर पण होता, हंटर मारायचा असतो तो. तो त्या समाधी स्थानावर म्हणजे सुरुवातीच्या काळात मी बघितलेला आहे. तर त्या हंटरने ते ज्याला मारायचे त्या माणसाचं काम व्हायचं. आता बाहेरच्या लोकांना असं वाटायचं हंटरने म्हणायला बापरे नको बाबा याच्या हात लागायला नको. पण ज्याला तो हंटर लागायचा त्याचं काम व्हायचं. त्याचं आणखीन एक उदाहरण देतो. इथं आपण जर का ओंकारेश्वरला गेले तर तिथे काळ महाराजांची समाधी आहे. ते पण अशाच अवस्थेत असायचे. तर लोक त्यांच्या खूप मागं लागायचे कामासाठी, माझं असं करणं. परंतु ते लोकांना हटवून द्यायचे, ते स्वतः पोहोचायचे. पण कधी कधी अति झालं तर ते दगड फेकून मारायचे. पण गमतीची गोष्ट ते दगड ज्याला लागेल त्याचं काम व्हायचं. हे असं जरा विचित्र काम आहे या ठिकाणी. पण आपल्याला थोडंसं अवधूत अवस्था समजून घ्यायला लागेल म्हणून या ठिकाणी हे या ठिकाणी सांगतो. पण येणं जाणं त्यांचं होतं किंवा वास्तव्य हे फक्त सात्विक माणसाकडे होतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. आपल्याकडे ओवी आपल्याला माहिती आहे, पाहे पा विदुराच्या घरा प्रीती कशी शारण धरा दुर्योधन राजद्वारा न उचेत कदापि. म्हणजे भगवान गोपालकृष्ण असताना विदुराच्या घरात जायचे, त्याच्याकडे चिया काढाय म्हणा, केळी म्हणा या त्या ठिकाणी जायचे, प्रीती कशी शारण. पण दुर्योधनाकडे पंचपक्वांना असून सुद्धा ते पाणी प्यायला सुद्धा त्या ठिकाणी थांबत नसत. अशीच वृत्ती त्या ठिकाणी होती. तर हे एक दोन भक्तांची नावं सांगतो. पुण्यात एक मामा ढेकणे नावाचे, ते पट्टेवाले होते. त्यांना म्हणजे आपल्या गावातच त्यांचं घर होतं. आणि आता पट्टेवाल्या माणसाचं आर्थिक उत्पन्न किती असणार, त्यात घरात खायला काढणारे 4 कुटुंब, जमीन उखडलेली होती, खिडक्यांना काचा बिचा फुटलेल्या होत्या. पण हा माणूस अति सात्विक होता. त्यामुळे पुण्यात आले की शंकर महाराज हमखास त्यांच्याकडे जायचे. आणि मग ते काय चहा पिला तर पेला, नाही पिला तर पेला. कधी कधी त्यांच्या पत्नी ज्या होत्या शंकर महाराजांनी परत ते बघितल्यानंतर त्यांना आंघोळ बिंघोळ घालून चांगले कपडे म्हणजे जे काय असतील ते कपडे नेसायचे वगैरे. म्हणजे एखाद्या लहान मुलाचं संगोपन करावं तसं ते त्यांना मागत असत. त्यामुळे ते त्यांच्याकडे जात असत. आणि श्रीमंत म्हणलं तर आपण अप्पाभवन चौकात गेल्यानंतर, आता तो वाडा जो नाहीच आहे म्हणून काही हरकत नाही, पण तिथे त्याने एक देवस्थान तिथे निर्माण केलं, अप्पाभवंत मेंदळे यांचा जो वाडा, ते अप्पाभवंत मेंदळे हा वाडा जो आहे त्या ठिकाणी रावसाहेब मेंदळे म्हणून त्यांचे वंशीज होते. त्यांच्या पत्नी होत्या, त्यांना ताईसाहेब म्हणायचं, त्यांच्याकडे जात असत. म्हणजे एका ठिकाणी आपण म्हणतो की चंद्रमौळी झोपडीत जात असत, तर एका ठिकाणी त्या ठिकाणी अतिश्रीमंताकडे पण जात असत. असं त्यांचं वास्तव्य होतं. परंतु ज्यांच्याकडे जायचं तो सात्विक माणूस असेल तर त्याच्याकडे जायचं, नाहीतर बोलवलं नेलं तरी त्या ठिकाणी जायचं नाही. आपण अक्कलकोट स्वामीच्या चरित्रातही खासगी आपल्याला माहिती आहे की एक मोठे संसारिक, नाव सांगत नाही, त्यांना असं वाटलं की आपल्याकडे महाराज यावेत म्हणून त्यांनी त्यांच्या दिवाणाला पाठवलं, पालखी वगैरे सगळं पाठवली बरं का. आणि त्या ठिकाणी अक्कलकोटला आले आणि त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज तुमच्यासाठी पालखी पाठवली, चला म्हणून. तर हा चोळप्पा जो होता तर त्याला त्याने वश केलं की तुला भरपूर पैसे देतो, पण स्वामींना आम्हाला घेऊन जायचं म्हणजे. त्याला पैसे मिळाले तर म्हणून काही हरकत नाही, त्याने आग्रह केला स्वामींना. तर स्वामी फक्त हसले. चोळप्पाच्या आग्रहानंतर ते पालखीत बसले आणि पालखी पुढं चालायला लागल्यानंतर थोडा वेळ बघितलं तर आतमध्ये महाराज महाराज कुठपर्यंत आपल्या चोळप्पाच्या घरी जात असायचे. असं 2-3 वेळा प्रयत्न केले ना, तो चोळप्पाला विचारत, महाराज तुम्ही त्यांच्याकडे का जात नाही. तर त्याने सांगितलं की तो राजा जरी असला तरी त्याला त्याच्याकडे भक्ती अजिबात नाही आहे, म्हणून मी त्याच्याकडे जात नाही. म्हणजे एका संस्थानिकाने बोललं तर असून सुद्धा अक्कलकोट स्वामी जात नसत. तसंच या ठिकाणी त्यांचं होतं.
आणि ज्या ठिकाणी सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्रीगुरूची अतिप्रीती आहे, असं गुरुचरित्रात सांगितलंय, असं त्यांचं वर्णन असायचं. आता ते जे बोलत असतील, आता दुसरा एक भाग सांगतो त्या ठिकाणी. जरी त्यांनी कुठं लौकिक अर्थाने शाळेत गेलेले नसले, कुठल्या वेदशास्त्रांचा अभ्यास केलेला नसला, कुठल्याही धार्मिक ग्रंथाचा अभ्यास नसला, आपल्या धर्मातल्याच नाही तर इतर धर्मातल्या सुद्धा कुठलाही कुराण बिराण अमुक काय ज्याचे फारसी ग्रंथ नसला, तरी सुद्धा त्यांना ही सगळी शास्त्र अवगत होती. त्याची उदाहरण ते एक दोन त्या ठिकाणी सांगेल. म्हणजे आता हे कसं घडतं याचं मी थोडंसं विश्लेषण करतो. परंतु महाराजांच्या समोर एखादा पारशी धर्माचा आला तर त्या पारशी धर्मातल्या गोष्टी त्यांना सांगत असेल, त्याची उपासना सांगत असेल. एखादा मुस्लिम आला तर त्या मुस्लिमांना पण ते मार्गदर्शन करत असत आणि जे सांगत त्याला त्याला पूरक अशा त्या ठिकाणी पुराणातले आहेत तर ते म्हणून दाखवायचे त्या ठिकाणी. आपल्याकडचे हिंदू धर्मात आले तर काही प्रश्नच नाही. हे कसं घडतं याचं थोडंसं आपण विश्लेषण करूया. ते विश्लेषण असं आहे की आपल्याला माहिती आहे गुरुदेव रानडे आपण नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्या गुरुदेव रानडेंचे जे गुरु होते ते निमाळ त्या ठिकाणी होते, त्यांचा आश्रम पण होता त्या ठिकाणी. भाऊसाहेब महाराज उंदीकर इथे त्यांचं एक स्मारक त्या निवारा जो स्मशानभूमी आहे त्या लाईनीमध्ये ते एक जागा त्यांची, तिथे त्यांनी छोटं गाडी देऊळ पण केलं. भाऊसाहेब महाराज उंदीकर त्यांचे. तर त्या ठिकाणी एकदा काय झालं की या ठिकाणी आपले गुरुदेव रानडे आपल्या गुरुदर्शनात तिथे गेले होते आणि नंतर एक इंग्रजी पुस्तक काढून, म्हणजे बाकीचं काम वगैरे सुरू झालं तर बाकी ते इंग्रजी पुस्तक काढून थोडंसं वाचत होते. तत्वज्ञानाचं पुस्तक होतं ते, काय म्हणजे आपण पिरेमेसन कथा कादंबरी असं वाचत नव्हते. तर ते वाचत असताना सहज त्यांच्या गुरुजींनी विचारलं की काय वाचतोस रे. आता त्यांच्या लक्षात आलं की आपले गुरुजी जेमतेम चार एकटा सुटले, त्यांना मराठी आणि कानडी याच्यावर ते एकही भाषा येत नाही. त्यांना इंग्रजीतलं मी काय वाचतो सांगून काय उपयोग. ते म्हणले नाही वाचतोय ते. अरे काय वाचतो ते सांग. ते म्हणले नाही तुम्हाला कळायचं नाही, इंग्रजी वाचलेलं पुस्तक आहे. ते म्हणले इंग्रजी वाचलेलं पुस्तक आहे पण काय वाचतो ते सांग. तर आता त्यांना अवघड झालं की ह्यांना काय सांगायचं याच्यामध्ये, हे वाचून दाखवलं तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे ते पुन्हा आडीवडी घ्यायला लागले. त्या ते म्हणाले की तू असं कर, तू जे पान वाचतोय त्याच्यावर हात ठेव. आणि पान वाचत त्याच्यावर हात ठेवल्यानंतर भाऊसाहेब महाराज उंदीकरांनी त्या पानामध्ये जे तत्वज्ञान जे लिहिलं होतं ते मराठीमध्ये सांगायला सुरुवात केली. असं एक नाही दोन नाही असे ते, म्हणजे गुरुदेव रानडेंनी कदाचित त्यांची परीक्षा घेतली असेल, आणखीन 2-4 पानावरून ते हा प्रयोग करून बघितला. ज्या पानावर ते हात ठेवायचे त्याच्या अर्थ त्या ठिकाणी ते घडाघडा त्या ठिकाणी जे काय लिहिलेलं आहे ते मराठीमध्ये कानडीमध्ये त्या ठिकाणी सांगायचे. तेव्हा त्यांना विचारलं की हे कसं घडतं, तुम्ही ते 4थीपर्यंत शिकलेला आहात, तुम्हाला मराठी कानडीपेक्षा दुसरं काही येत नाही, तरी सुद्धा हे तुम्ही कसं सांगता. त्यांनी उत्तर दिलं ते अतिशय सुरेख आहे, अगदी लॉजिकल उत्तर आहे बरं का. त्यांनी सांगितलं जगातल्या सगळ्या भाषा संस्कृतपासून निर्माण झालेल्या आहेत, हे तुला मान्य आहे का. म्हणजे मला मान्य आहे. संस्कृत ही देवापासून निर्माण झाली, हे तुला मान्य आहे का. मान्य आहे. मग ज्या माणसाने देवाला जाणलं असेल त्याला या सगळ्या भाषेतलं ज्ञान व्हायला काहीच हरकत नाही. 3 ओळीमध्ये सांगितलं. पहिली गोष्ट जगातल्या सर्व भाषा संस्कृतमधून निर्माण झाल्या. हो. संस्कृत कुणापासून निर्माण, आपण त्याला देवभावाने पण म्हणतो. संस्कृत कुणापासून निर्माण झाली, परमेश्वरापासून. मग ज्याने परमेश्वराला जाणलेलं आहे त्याला कुठल्याही भाषेत काही असलं तरी ते सहज कळतं. हे आपल्याला किंवा मला सुद्धा अजून नीट समजलेलं नाही आहे, परंतु लॉजिक मात्र असं अत्यंत परफेक्ट आहे. असं काही महाराजांच्या चरित्रात आपल्याला आढळतं आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणी ते त्या ठिकाणी बोध करत असत. तर त्याच्या सर्व साधनांना महाराज, आता मी मग अशी सांगितलं की ते कृपा कशी करायचे त्यांनी आधी सांगितलं. मला बोलता येत नाही, मी कोणाच्या तरी मुखातून बोध देतो, परंतु त्यांची बोध देण्याची पद्धत आणखीन काय काय वेगळी होती. तर काही लोकांना त्या ठिकाणी ते समोरासमोर त्या उपदेश करत असत. काही लोकांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटतं तुम्हाला, पेकाटात लाद घालून त्याच्यामध्ये परिवर्तन करत असत. महाराज एकदा माळीनगर शुगर फॅक्टरीमध्ये गेले होते. तिथे एक गृहस्थ होते, नाव काय त्या ठिकाणी सांगत होते. त्यांना दारूचं व्यसन लागलेलं होतं आणि त्यांच्या बायकोला असं वाटायचं की यांचं दारूचं व्यसन सुटायचं. केव्हा तरी ते महाराजांकडे आले असेल, ते म्हणाले असेल की माझ्या नवऱ्याचं दारूचं व्यसन सुटावं. तर माळीनगर मी गेलो होतो बरं का, माळीनगर शुगर फॅक्टरीमध्ये मी गेलो होतो. तर तिथे ते शुगर फॅक्टरीमध्ये बघत असताना तो माणूस त्याच गोबरात काम करत होता. महाराज तिथे गेले आणि त्याच्या पेकाटात एक सणसणीत लाद घातली
आता तो राबून आला, पण ते सगळे साहेब लोक फाटीचे मारत गेलं, सगळे ते टाकायला त्याला काहीच करता येत नाही. पण नंतर काही दिवसांनी त्याला लक्षात आलं की त्याला दारू पिण्याची बुद्धीच होईल, त्याचं दारूचं व्यसन संपूर्ण सुटलं. आता एखाद्या माणसाला तू दारू पिऊ नको, मग ते अल्कोहोल अनॅनिमिसचं त्यांच्याकडे नेणं किंवा इतर काहीतरी गोष्टी करणं, त्याला आपण म्हणतो ना समुपदेशन करणं, हे सगळं गोष्टी लौकिकातल्या समजू येतात. परंतु पेकाटात लाद घालून दारूचं व्यसन सोडवणं हे आपल्याला बुद्धीमध्ये जाऊन, म्हणून मी मग अशी म्हणतो की रूढी पलीकडचे सत्पुरुष होते असं म्हणायला काय हरकत नाही. त्यानंतर ताईसाहेब मेंढळे, आता आपण त्यांच्या एक एक भक्ताकडे त्यांचे परिवर्तन कसं घडलं म्हणून. हे रावसाहेब मेंढळे आणि ताईसाहेब मेंढळे हे आपल्या आप्पाबाळू मेंढळ्यांचे वंश आहेत. तर झालं असं की रावसाहेब मेंढळ्यांची पहिली पत्नी जी होती ती लवकर गेली. लवकर गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये अतिशय विषण्णता निर्माण झाली. ते खरं म्हणजे ते बॅरिस्टर होऊन आले होते, इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊन आले होते आणि वकिली चांगली चालली होती. त्यांचा म्हणजे धनधान्याने समृद्ध होते, म्हणजे एक तर जागीर होती आणि समृद्ध होते. पण तो त्यांच्यात कुणा कशातच मन न गेला. तर एक दिवशी त्यांची एक स्नेही होती, ते म्हणाला की मी नगरला चाललोय आणि कुठल्या तरी साधू सत्पुरुषांच्या सहवासात यावाचं तुम्हाला वाटतंय, तर तू माझ्याबरोबर चल. एक सत्पुरुष आहे, आपण त्यांना नमस्कार करू. कमीत कमी तू नमस्कार करतो. ते आपल्या मित्राच्या आग्रहाकडे नगर दोघं नवरा बायको त्या ठिकाणी गेले आणि तिने त्यांना नमस्कार केला आणि महाराजांनी त्यांच्याकडे नुसतं कृपादृष्टीने बघितलं. आणि बघितल्यानंतर त्यांच्या मनात आलं, लक्षात आलं की आपली सगळी दुःख हळूहळू नाहीशी होत चाललेली आहे. मला जी विषण्णता आली होती ही नाहीशी झाली. त्यांनी दुसरं लग्न केलं त्या ठिकाणी आणि दुसऱ्या लग्न पण गंमत अशी झाली होती की दुसरं लग्न करताना त्यांची द्वितीय पत्नी होती ती राजघराण्यातलीच होती, तर ती त्यांच्यापेक्षा खूप वयाने लहान होती. या आपल्या ताईसाहेब मेंढळे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पुन्हा जनरेशन गॅप म्हणून त्या नवरा बायकोचा तेवढा संसार स्वतःचा चालत नव्हता. म्हणजे त्यांना पण फ्रस्ट्रेशन येत होतं, यांना पण फ्रस्ट्रेशन होतं. अशा अवस्थेमध्ये मुंबईला होते दोघंजण. अशा अवस्थेमध्ये एक दिवशी त्या ताईसाहेबांना ते फ्रस्ट्रेशन असह्य झालं आणि मनात सुइसाईडचे विचार यायला लागले. म्हणून ते समुद्र किनाऱ्यावर गेले त्या ठिकाणी आणि आता लक्षात गेले की आता समुद्रामध्ये जाऊन आपण जीव द्यायचा आपल्याला. परंतु तिथं लक्षात आलं की आपण जीव देण्यापूर्वी कुठल्या तरी देवाच्या पाया पडू असं काही मनात विचार आला. म्हणून ते गेले. ते कुठे देवाला म्हणजे अक्कलकोट स्वामींचं मठ त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी नमस्कार केला तर त्यांच्या कानावर अष्टावक्र गीता असे शब्द यायला लागले. त्या देवळामध्ये कोणीच नव्हतं. तर त्यांच्या लक्षात आलं हे कोण बोलत आहे. तेवढ्यात त्या रावसाहेबांचे एक स्नेही त्या ठिकाणी, त्यांचं नाव नूरी, ते आले. ते म्हणले की तुम्ही एकट्याच कशा आल्या. असं बोलत बोलत दोघे घरी आले आणि त्यानंतर हे सगळे एक दिवशी शंकर महाराजांच्या दर्शनाला गेले आणि दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेला ताईसाहेबांनी नमस्कार केला त्यावेळेला माझी बेबी आली म्हणून तिच्या पाठ्यात थोपटलं आणि त्यांच्या इथं कंठनाचा महाराजांनी स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर त्या समाधी अवस्थेत गेल्या जवळजवळ आणि त्यांनी एक विराणी सुरू केली. ती विराणी इतकी अर्धा पाऊण तास ते त्यांचं भानच अडकलं होतं. विराणी सुरुवात केली आणि ते झाल्यानंतर महाराज त्यांच्यावर अतिशय प्रसन्न झाले आणि ते कंठाला स्पर्श वगैरे केले आणि ते म्हणाले की तो आता ज्ञानेश्वरी सांगत जा. नेमकं दुसऱ्या दिवशी एकादशी होती म्हणून ते आपल्याला बाबा महाराज सातारकर माहिती आहे. त्यांचे वडील जे होते ते दादा महाराज सातारकर, त्यांचे मुंबईमध्ये प्रवचन चालले होते. ते प्रवचनाला गेले. प्रवचन अतिशय सुंदर झालं, पण गमतीची गोष्ट वेगळंच घडली की प्रवचन झाल्यानंतर ज्यावेळेला नमस्कार केला त्याला त्या दादा महाराज सातारकरांनी स्वतः जो असली ज्ञानेश्वरी अशी मिटली ती ताईसाहेबांच्या हातात ठेवली आणि सांगितलं तुम्ही आता ज्ञानेश्वरी प्रवचन करत जा. काही संबंध नाही. कुठं शंकर महाराज, कुठं दादा महाराज, कुठं मामा महाराज, कुठं रावसाहेब मेंढळे. त्यांना पण वाटलं हे कसं काय शक्य आहे. पण त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतामध्ये त्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या गणेशाचं वर्णन केले तशाच रूपातला एक गणेश जवळ आला. त्या गणेशाने त्यांना मांडीवर घेतलं आणि पुन्हा त्या सोंडेने त्यांच्या कंठाला त्या ठिकाणी त्या सोंडेने स्पर्श केला आणि दुसऱ्या दिवसापासून इतकं त्यांच्या परिवर्तन झालं की त्या ज्ञानेश्वरीवर प्रवचन करू लागल्या, कीर्तन करू लागल्या, सत्संग घेऊ लागल्या. असं सगळं त्यांच्या ठिकाणी ते निर्माण झालं. आयुष्यातली सगळी विषण्णता दोघांच्या निघून गेली आणि दोघे पती पत्नी शंकर महाराजांचे उत्तम भक्त झाले. एवढंच नव्हे तर त्यांच्या सहवासात जे आले त्यांना ते शंकर महाराजांकडे घेऊन जात असत आणि असं जगदोद्धाराचं काम त्या ठिकाणी. काही ठिकाणी शक्तिपाताने, काही ठिकाणी स्पर्शाने, मग अशी लाथाबुक्क्याचं पण सांगितलं.
आता अनुग्रह म्हणजे समोर बसून अनुग्रह उपदेश असं काही नाही, पण तो त्या व्यक्तीला जे पाहिजे असेल ते उपदेश तर कुणाच्या तरी मुखातून करत असेल. आता कल्पना येणार नाही अशी एक त्या ठिकाणी गोष्ट सांगतो त्यावेळी, की आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी एक मोठे म्हणजे सर चुनीलाल मेहता एकेकाळी त्या गव्हर्नर पदावर असलेले त्या ठिकाणी ते होते. त्यांचा उत्तम अभ्यास होता, वेदशास्त्रांचा अभ्यास चांगला होता, परंतु मनाला समाधान वाटत नव्हतं. ते बोलता बोलता ते रावसाहेब ते सगळे उच्चपद असतं ना, रावसाहेब मेंदळेनं त्यांनी सांगितलं की असं असं मला काय गौरव म्हणजे सगळं झालंय, माझ्याकडे सगळं सुख आहेत, माझ्याकडे गाड्या आहेत, अमुक आहे तमुक आहे सगळं, पण माझ्या मनात समाधान मिळत नाही. तर ते म्हणाले की तू माझ्याबरोबर चल. त्याला घेऊन त्यांना कुठे गेले, हे ढेकण्यांच्या घरामध्ये गेले, की ज्याच्यामध्ये जिना चढतात, जिना सुद्धा मोडकळलेला आलेला, वरती आल्यानंतर सगळी जमीन उखडलेली होती. त्या ठिकाणी शंकर महाराज त्या ठिकाणी लोडाला टेकून बसले होते आणि सर चुनीलाल मेहता आले आणि त्यांनी नमस्कार केला. नमस्कार केल्यावर त्यांनी त्यांच्या पाठीवर थाप मारली. दोघांनी एकमेकांना बघितलं आणि बघता 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 त्यांना समाधी अवस्था प्राप्त झाली आणि त्या समाधी अवस्थेमध्ये त्यांना महाविष्णूचं दर्शन झालं. त्यांना त्या ठिकाणी उन्मनी अवस्था प्राप्त झाली. ते आपल्या बायकोशी नीट बोलणार पण अतिशय आनंदात त्या ठिकाणी होते. अशा आनंदात काही दिवस त्या ठिकाणी होते. त्यांना बायकोला हे काही समजलं नाही. तिला वाटलं बहुतेक आपल्या नवऱ्याला वेळ लागला. शेवटी न राहून त्यांनी रावसाहेब मेंदळेंना विचारलं, अहो काय झाले यांचे असं अवस्था झाली. ते म्हणजे काय काळजी करू नका, महाराजांनी त्याच्यावर कृपा केली आहे, काही दिवसांनी ते त्या ठिकाणी व्यवस्थित भानावर येतील. आणि ते भानावर आले काही दिवसांनी आणि नंतर महाराजांचे परमभक्त झाले आणि अनेकांना त्यांनी उद्धार करायला काही हरकत नाही. आता आणखीन तुमच्या माहितीच्या एका आपण सगळ्यांनी बालगंधर्वाचं नाव ऐकले. आता या ज्या वेळेला बालगंधर्वाच्या सहवासात कसे आले हे आपण थोडंसं बघूया. झालं तर काय, ताईसाहेब मेंदळे असतात त्यांच्या मेंदळे वाड्यामध्ये. त्यांना पांडोबा बोंद्रे नावाचे एक गृहस्थ मृदुंगाची साथ करायचे. ते एकदा बालगंधर्वाचा मुक्काम पुण्यामध्ये होता. त्यावेळेला ते बोंद्रे सहज रावसाहेबांना म्हणाले की बालगंधर्व इथं आलेले आहेत, उद्या त्या ठिकाणी त्यांना मी घेऊन येऊ का. तर आता बालगंधर्व अजून आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल जी परमाधार आहे, त्या काळात तर किती असेल तुम्हाला कल्पना करायला हरकत नाही. तर ते म्हणाला, अरे एवढा मोठा गायक आपल्याकडे येणं म्हणल्यानंतर नाही म्हणलं तरी रावसाहेबांना थोडंसं टेन्शन आलं. ते म्हणते कसं येतील म्हणे. ते म्हणे मी बघतो म्हणले. आणि मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी बालगंधर्व आले आणि समोर बसले. समोर बसल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन एक यल्लूबाई माने नावाच्या गायिका होत्या. त्यांच्या पण जीवनामध्ये शंकर महाराजांनी परिवर्तन घडवलं होतं. तर त्या आणि ताईसाहेब तिथे बसल्या होत्या आणि त्या दोघी गायला बसल्या होत्या आणि सुंदर ते ध्यानावर उभे होते. असा आपण चालू करणार तेवढाच समोर बालगंधर्व येऊन लागले. आता हे एवढा मोठा माणूस बसल्यानंतर त्यांना टेन्शन आलं. आता याच्यातून असं आपण कसं काय म्हणायचं. पण बालगंधर्व मनाने इतके मोठे होते की ते म्हणाले की ताईसाहेब तुम्ही चालू करा म्हणे. लोक माझं ऐकायला बसतात, आज मी तुमचं ऐकायला आलेलं आहे, तुम्ही चालू करा असं म्हणल्यानंतर त्यांनी तर अभंग गायला सुरुवात केली. अभंग म्हणा मध्ये मध्ये बालगंधर्व सुद्धा मध्ये ताना घेत होते. असं सुंदर कार्यक्रम चालू असतात. तेवढ्याच जिन्यामधून आवाज आला, महाराज आले महाराज आले. आणि त्या ठिकाणी शंकर महाराज त्या ठिकाणी आले आणि आत आल्यानंतर पांडोबा मंदिराचे तिथंच समोर बसले आणि नंतर जे अभंग चालू राहिले त्या अभंगाला सगळ्यांना ते शंकर महाराज आधी होते. आणि त्याला एकाएकी ते म्हणाले की ठुमक चलत रामचंद्र हे म्हणा तुम्ही भोजन. त्या दोघींनी ते चालू केलं, बांधाऱ्यावर म्हणायला लागले आणि ते करत असताना हे अष्टावक्र अवस्थेतले महाराज उठून उभे राहिले आणि त्या तालामध्ये ते नाचायला लागले. आणि नंतर नाचता नाचता लोकांचं लक्ष पहिल्यांदा लोकांना वाटलं काही येडे सगळे नाचत असेल, त्यांना वाटत कारण आठ ठिकाणी वाकडा असलेला माणूस कसं काय नाचणार. परंतु काही वेळाने लोकांनी बघितलं तर त्यांना साक्षात पांडुरंग नाचतोय असं समोर असा भास व्हायला लागला. हे शंकर महाराज नाही, हा पांडुरंग नसतोय. नामदेव कीर्तन करी भोवती नाचे पांडुरंग ही जे तशी अवस्था सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळाली. आणि त्यानंतर चरित्रात लिहिलेलं नाही. त्यानंतर पुष्पवृष्टी झाली. आता त्या हॉलमध्ये पुष्प कुठून पडणार, पण पुष्पवृष्टी झाली आणि हे पुष्पवृष्टी झाली. त्याच्यातली काही फुलं या ज्ञाननदी रानड्यांनी त्यांच्याकडे जपून ठेवली होती शेवटपर्यंत. ते आता हे सगळं झाल्यानंतर हे अभंग झाला, प्रसाद वगैरे सगळं वाटलं. त्या बालगंधर्व त्या ठिकाणी आले, महाराजांच्या पाया वगैरे पडले. त्या महाराजांनी त्याच्या पाठीवर थाप मारले आणि त्या म्हणाले मला ओळखलंस का. ते म्हणाले नाही मायबाप. बालगंधर्व अतिशय नम्रपणे बोलायचे, नाही मायबाप मी तुम्हाला ओळखलं नाही. म्हणजे मायबाप म्हणायचे बरं कोणालाही नाही. त्यांनी सांगितलं की मी तुझ्या नाटक कंपनीमध्ये नोकरीला होतो, तुझ्या नाटकाचे मी पडदे पण ओढले
आणि एक दिवसाची आठवण होतं. एक दिवस तुझा घसा बसला होता, इतका बसला होता की तुझ्या तोंडातून शब्द पण फुटत नव्हता. त्याला तुझा नाटकाचा प्रयोग कॅन्सल करायचं कसं चाललं होतं, त्याला मी माझ्या तोंडातला विडा तुझ्या तोंडात भरवला आणि काही क्षणातच तुझा आवाज खुलला. आठवतं का? असं म्हणल्याबरोबर बालगंधर्व एवढं एकदम डोळ्यातून अश्रुप्रवाह व्हायला लागले. पण ही संपूर्ण नाहीतर बालगंधर्व तिथं कदाचित त्यांची गायकी पण संपली असते. त्यांनी लोटांगण घातलं. ते म्हणले, मायबाप तुम्ही मला वाचवलं वगैरे त्याजवळ. अशा तऱ्हेचं बालगंधर्वांच्या जीवनातलं त्या ठिकाणी एक उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर त्यांच्या सहवासात आलेल्या 2-4 लोकांची नाव पण त्या ठिकाणी आणतो. ज्ञानरामजी रानडे सांगितले. मोतीवाले लागू आपल्याकडे आपल्याला माहिती लक्ष्मी रोडला, ते पण त्यांचे सहवास होते. न्यायरत्न द विनोद, आपण जर का कलाप्रसाद मंगल करायला कशी गेलो तर त्याच्या पाठीमागच्या बाजूला अजूनही त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी आहेत. त्यांचा पण सत्संग चालतो. त्यांचे वडील म्हणजे न्यायरत्न विनोद, त्यांच्या श्रीवत्सवराव मेंदळे हे त्या ठिकाणी सांगितले. मामा टेकणे सांगितले. नंतर बाबूराव रुद्रांचे संबंध मी थोड्या वेळाने सांगेन. नगरचे डॉक्टर धनेश्वर म्हणून होते, त्यांचं पण चरित्र उपलब्ध आहे. आणि या धनेश्वरांचे त्यांनी असं सांगितलं की महाराजांनी मला ज्ञानेश्वरीतली एक एक ओळी पिंजून माझ्याकडून घेतली. त्या ठिकाणी सगळ्यात ज्ञानेश्वरीचा बोध त्या ठिकाणी गेले. सरदार मिरीकर म्हणून होते, जी के प्रधान म्हणून होते. मग मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं उत्तर साध देती हिमशिखरे नावाचं एक पुस्तक आहे, मिळाले तर जरूर वाचा. त्याच्यात पण महाराजांचं त्या ठिकाणी लीला त्या ठिकाणी आहे. आणि अब्दुल रजाक शाह बियावानी हे मुस्लिम गृहस्थ पण होते. आणि त्या मुस्लिम गृहस्थांचं म्हणजे त्यांना पहिल्यांदा वाटलं हा कोणतरी म्हणजे काहीतरी ढोंबाजी करतोय म्हणून. तर ते अब्दुल रजाक शाह बियाबानी हे नुरी नावाचे जे दुसरे गृहस्थ होते, त्यांनी आता अक्षरशः त्यांना चला चला म्हणून त्यांना आणलं. आणि आणल्यानंतर त्यांना वाटलं की हा कोण असं दारुडे वगैरे असं काय आहे. मग थोडंसं कुत्सित भावनेने त्यांना सांगितलं. तर येताना काय झालं होतं, नुरींनी त्यांना सांगितलं होतं की सत्पुरुषाची लक्षणं सांगून हे सगळी लक्षणं तुला यांच्यात बघायला मिळतील, असं त्या बियावानींना सांगितलेलं होतं. पण बियावानींनी समोर बघितलं तर हातात दारूची वाटली सिगरेट घेऊन बसले. तर त्यांच्या मनामध्ये ते स्विचिंग आलं आणि त्या क्षणी म्हणजे ते पद चरित्रामध्ये दिलेलं आहे. शंकर महाराजांनी पुराणातलं एक मोठं लांबलचक पद म्हणून दाखवलं त्यांना. त्या पदामध्ये सत्पुरुषाची लक्षणं कशी असतात ते सगळे लिहिलेले आहे. आणि मग बियाबानीने विचारलं, हे तुझ्या पुराणात लिहिले त्याच्याप्रमाणे आहे की नाही. ते मी अक्षरशः लोकांना म्हटलं त्यांच्यापुढे. म्हणजे मगाशी मी सांगितलं की सगळ्या धर्मात आता पुराणाचं शंकर महाराज की शाळेत कधी गेले नाही त्यांचं पुराण वाचण्याचा प्रश्नच आहे. पण बाळपणीच सर्वज्ञता येऊन वरी तया ते माऊलींची होईल हे सत्य झालेली त्यांच्या जीवनामध्ये बघायला मिळतं. अशा तऱ्हेचं कार्य व्यतीत करत असताना त्यांना शंकर महाराजांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपलं अवतार कार्य म्हणजे संपूर्ण करायचं ठरवलं. तर बोलता बोलता ते म्हणाले की साधू सत्पुरुषांना समाधिस्थ व्हायला लागणारा एक मंगल दिन दर 35 वर्षांनी येतो. तो आता येतो आहे. त्या दिवशी मी माझी अवतार समाप्ती करणार, असं काही अंतरंगी लोकांना सांगितलं. ते सांगितलं तरी त्या लोकांना असं वाटत नव्हतं की महाराज समाधिस्थ होतील. पण त्याच्या आधी काही दिवस त्यांनी मामा ढेकळ्यांच्याकडे मुक्काम त्यांचा हलवला. काही खात नव्हते, फारसे पीत नव्हते. एक दिवशी त्यांनी खिचडी केली, जे जमले होते त्या सगळ्यांना खिचडी दिली. एक दिवशी स्वतःच्या हाताने चहा केला. चहामध्ये 2च कप होते, पण जे काय 50-60 होते त्या सगळ्यांना तो चहा करला. अशा तऱ्हेच सगळ्यांना चहा पाजला. माऊलींचं सतत स्मरण करा वगैरे असं त्यांनी उपदेश पण केला. आणि वैशाख शुद्ध अष्टमी म्हणजे आजचा दिवस जो शके 1869 म्हणजे 1947 साली या दिवशी ते जे हडताळात जाऊन बसले त्या अन्य दिवशी ते त्यांनी सांगितलं की मी सांगितल्याशिवाय दार उघडायचं नाही. त्या मध्यरात्री जेव्हा अष्टमी लागली त्या ठिकाणी त्यावेळी पहाटे 4च्या सुमाराला त्यांनी देहविसर्जन केलं. आतून आवाज आला की ज्ञानदेवीची ज्योत ज्ञानदेवीमध्येच विलीन होत आहे, आता या बाह्य देवाला सांभाळा. असं म्हणल्यानंतर मग या ठिकाणी दोघांनी ते दरवाजा उघडले तर महाराज समाधीस्थ झाले होते. हे पुण्यामध्ये सगळी वार्ता पसरली, सगळीकडचे लोक आले. त्यानंतर त्यांची यात्रा अंत्ययात्रेत निघण्यापूर्वी महाराजांनी एकदा ते आता जी समाधी स्थान आहे त्या ठिकाणी काही भक्तांसकट गेले होते आणि त्यांनी सांगितलं आता मी इथे येऊन राहणार आहे, इथंच येऊन राहणार आहे. तर त्यामुळे त्यांच्या इच्छेप्रमाणे तिथे समाधी द्यायची अशी ठरले. परंतु ते मालपाणी नावाचे ग्रस्त होते, त्यांची ती शेतजमीन होती. तर ते म्हणले की आमचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे हे इथं नको. त्यावेळेला पुण्यातले सयाजीनाथ माळे महाराज त्या ठिकाणी आले. त्यांनी भजन सुरू केलं आणि ते भजन इतकं सुंदर झालं की त्या ठिकाणी मग मालपाणी म्हणाले की काही हरकत नाही.
त्याप्रमाणे त्या ठिकाणी तो खंडा वगैरे करून ते विधियुक्त त्यांना त्या ठिकाणी समाधी दिली. आणि ही त्या ठिकाणी समाधी घेतल्यानंतर आता दुसरी थोडंसं मागं येऊया आपण. हे महाराजांनी देहविसर्जन केल्याची बातमी कळल्यानंतर न्यायरत्न विनोद हे त्या ठिकाणी तातडीने ढेकणांच्या घरी गेले. जाताना एक तांब्याची तार ते घेऊन गेले होते. ती तांब्याची तार त्यांनी त्यांच्या महाराजांच्या हृदयाला लावली आणि स्वतःच्या कानात ठेवली आणि त्यांना काही आदेश मिळाले. त्या आदेशाप्रमाणे त्याने काही कार्यवाही केल्या. तर त्यावेळेला महाराजांनी त्यांनी सांगितलं, आत्मकलेपैकी ही कला या समाधी स्थानात नेहमी राहील. आणि दुसरा, माऊलींचा आशीर्वाद जेवढे वाचेल तोटे लाभो असे या समाधीमध्ये राहील असं तुम्ही सांगितलं. आणि त्यानंतर या ज्ञानज्ञानजी रानड्यांना संदेश ऐकू आला की 6 ठिकाणचं कुठं कुठं ते पद्मावती सगळ्यात जवळची, त्यानंतर जंगली महाराज, माळी महाराज, सोपान काका, आळंदीचे ज्ञानेश्वर माऊली आणि ओंकारेश्वर या 6 ठिकाणचं निर्माल्य आणून तू माझ्या समाधीत घाल. तर ते आता हे हा माणूस तसं म्हणलं तर फटकाच होतं, म्हणून काही हरकत नाही. त्यांनी ते न्यायरत्न विनोदाला कदाचित सांगितलं असेल, रावसाहेबांनी सांगितलं असेल. ताबडतोब ते चुनीलाल मेहता पण तिथं आले होते. त्यांनी स्वतःची गाडी दिली आणि 2-4 तासामध्ये ते सगळीकडचे निर्माण घेऊन आले आणि त्या ठिकाणी महाराजांना समाधी दिली. आता समाधी दिल्यानंतर एक अलौकिक घटना त्या ठिकाणी घडली. समाधी वगैरे झाल्यानंतर लोक आपल्या घरी निघून गेले. तीच जागा आता तिथं प्रचंड वस्ती झालेली आहे. पण त्या काळामध्ये ते शेत जमीन होती, आसपास सगळीकडे जंगल होतं आणि त्या ठिकाणी तो मातीचा ढिगारा महाराजांना समाधी दिलेला. बाकी काय बांधकाम वगैरे असं काही केलेलं नव्हतं त्या ठिकाणी. तिथे बाबूराव रुद्र, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पट्टेवाल्याच्या जागेवर होते, ते त्या ठिकाणी होते. सगळे लोक निघून जात असताना त्यांच्या मनात एक विचार आला की सगळे लोक निघून गेल्यानंतर इतकी आसपासची कोणी कुत्री डुकरं वगैरे त्यांना काय महाराज विरोध काय घेणं देत नाही. त्यांनी ही समाधी करून महाराजांचं शरीर खाल्लं तर काय पॉसिबल होते. आपल्याला माहिती आहे अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे त्यांनी तिथंच मुक्काम ठोकला आणि ते महाराजांच्या समाधीचं रक्षण करत राहिले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 25 वर्ष हा माणूस घरी गेला नाही. काय त्या माणसाची श्रद्धा असेल बघा. 2-3 दिवस झाल्यानंतर बायको त्यांना शोधत आली, कुठं गेले ते बघितलं. त्यांनी सांगितलं, चला घरी आता, तुम्ही समाधी झाली. ते म्हणाले, नाही, मी महाराजांच्या समाधीचं रक्षण करणार नाही. ते घरी गेले नाही. मग बायकोनी 4 भांडी-कुंडी गोळा केली, तिथं एक झोपडी बांधली. ती पण तिथं, नवऱ्याला सोडून कुठं जाणं, ती पण तिथे राहिली. काही वर्षांनी तिथं त्या ठिकाणी बांधकाम झालं वगैरे सगळं झालं. पण बाबूराव रुद्र शेवटपर्यंत त्या समाधीचं रक्षण करत राहिले. एखाद्या माणसाची, बरं नुसतं एवढंच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महाराजांचं शरीर जिथे बघलं होतं त्या ठिकाणी ते हातरी घेऊन बसायचे, महाराजांना ऊन लागू नये म्हणून. महाराज तर समाधीच झाले, त्यांचं शरीर वगैरे पंचभूतात झालं वगैरे आपल्या दृष्टीने. पण त्यांच्या दृष्टीने महाराज गेले नव्हते, त्यांच्या दृष्टीने महाराज या ठिकाणीच होते. त्यामुळे ते आणि आणखीन त्याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तिथं मोठ्या मागे काही वर्षापूर्वी दुर्घटना घडली होती. एका मोठ्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये कुटुंब वाहून गेलं होतं. असा लोंढा आला तर हा माणूस ते समाधीवर स्वतः आडवा पडायचा. आपण जर का गुरुचरित्रातल्या म्हणजे त्या शिष्यांच्या कथा बघितल्या तर उपमन्यू नावाचा शिष्य, त्याची पण कथा अशी आहे. तर तो त्या ठिकाणी आडवा पडायचा. त्या आडवा पडायचं, सगळं पाणी त्यांच्या शरीरातून जायचं. पण त्या महाराजांच्या समाधीवरची माती म्हणा, जे काय रचना होती ती वाहून जाणार नाही म्हणून हा स्वतः त्या ठिकाणी करायचा. अशा तऱ्हेचं नंतर त्यांची पण 1989 साली तिने देहडेला त्यांची पण समाधी त्या ठिकाणी जवळपास आहे. असे एक डिवोटेड लोक त्यांना लाभले आणि या शंकर महाराजांच्या चरित्राचा थोडासा आढावा घेण्याचं काम या ठिकाणी केलं. थोडंसं आपण म्हणतो ना, बिट्स अँड पीसेसमध्ये सांगायला लागलं. कारण असं सलग असं त्यांचं चरित्र असं नाही की इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले आहेत. त्यांच्या जीवनातल्या निर्णय घटना आहेत, त्या घटना सांगून त्याचं थोडंफार विश्लेषण करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि असं सांगितलं जातं की सत्पुरुषांचं चरित्र जे गायलं जातं ते अतिशय पुण्यप्रद असतं. एक वेळ परमेश्वराला स्वतःची स्तुती आवडत नाही, तर त्यांना आपल्या भक्तांची म्हणजे सत्पुरुषांची स्तुती आवडते. त्यामुळे आपण सर्वांनी जे केले, मी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं, दोघांनाही भरपूर पुण्याचा लाभ मिळालेला आहे. आणि त्या पुण्याच्या लाभाने आता माझं काही सांगत नाही, त्यांचा सांगतो, जो जे मानशील तो ते लाभो, हे आपल्या सगळ्यांना मिळो अशी शंकर महाराजांकडे प्रार्थना करतो. आणि या ठिकाणचं माझं आजचं प्रवचन थांबवतो. विठ्ठल 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 विठ्ठल.
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु जंगी महाराज की जय, श्री सद्गुरु शंकर महाराज के जय, सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव